खूप वेळा आपण ओठांच्या कोपऱ्यांना त्वचा फाटलेली, सुजलेली दिसते. याला अँग्युलर स्टोमॅटायटिस असे म्हणतात. हे बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनमुळे होते. नुसतेच फंगल इन्फेक्शन नाही, तर लोहाची कमतरता, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यात B2, B6, B12 यांची कमतरता जाणवते. एकूणच काय, तर इन्फेक्शन, लोहाची कमतरता, बी कॉम्प्लेक्सची कमतरता आणि फॉलिक ॲसिडची कमतरता यामुळे अँग्युलर स्टोमॅटायटिस होतो. आणि याला कारणीभूत काही सवयी असतात. त्यात म्हणजे सतत ओठावरून जीभ फिरवणे, गुटखा, तंबाखूचं सेवन करणे आणि दात फिट बसणारे नसतील तर आपल्याला ही कंडिशन आढळते. तर याचबरोबर जर मधुमेह असेल, लाळ जास्त तयार असेल आणि इम्युनिटी पॉवर कमी असेल तर आपल्याला ही अवस्था आढळते. यात जी लक्षणे दिसतात ती म्हणजे ओठांच्या कोपऱ्याला फटी असतात, सूज असते, लालसर होते, जेवताना तिखट लागते. कधी-कधी यावर पांढरे डाग दिसतात. ते फंगल इन्फेक्शनमुळे असतात. बोलताना, जेवताना त्रास होतो. आणि उपचारात म्हणाल तर आयर्न आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे सप्लिमेंट देतात. फंगल इन्फेक्शन असल्यास अँटीफंगल मलम लावतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अँटीबॅक्टेरियल मलम लावतात, जेणेकरून ही अवस्था लवकर सुधारण्यास मदत होते. याचबरोबर ओठ कोरडे पडू नयेत म्हणून लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली याचा वापर करावा. दातांची फिटिंग दुरुस्त करून घेणे, तंबाखू, गुटखा याचे सेवन टाळावे. तर याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपण पुन्हा भेटतोय. एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.